ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वदेशीचा नारा दिलाय आणि याचवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीकेची झोड उठवली। स्वदेशीचा नारा ही काँग्रेसची देण असल्याची खोचक टीका सुद्धा राऊतांनी केलेली आहे। मैं चाहता हूं देश में ऐसे व्यापारी आ गया, ऐसे दुकानदार आए कि हाँ स्वदेशी माल बिकता है, वो बोर्ड लगा रहे हैं। हम स्वदेशी का गर्व करने लगे। हम स्वदेशी मजबूरी में नहीं, मजबूती के साथ उपयोग करेंगे, मजबूती के लिए उपयोग करेंगे और जरूरत पड़ी तो औरों को मजबूर करने के लिए उपयोग करेंगे। ये हमारी ताकत होनी चाहिए, ये हमारा मंत्र होना चाहिए। स्वदेशीचा जो नारा त्यांनी दिलेला आहे, हा नारा ही काँग्रेस पक्षाची देणगी आहे। ते काँग्रेसने काय दिलं विचारतात ना, स्वदेशीची देणगी, स्वदेशीचा नारा हा या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर सुद्धा काँग्रेस पक्षानं दिला। एक दिवस नेहरू गांधी डुबे घालून भाषण करतील, शेवटचे त्यांचे जो काळ चालू आहे ना, स्वदेशीचा नारा हे काँग्रेसची देणगी आहे आणि नेहरू आज मोदी आज काँग्रेसवादी झाले, नेहरूवादी झाले आणि गांधीवादी झाले। दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सिंधू प्रणालीच्या नद्यांवरती केवळ भारताचा हक्क असल्याचं सांगत पाकिस्तानला इशारा दिलेला होता आणि त्याला सुद्धा आज संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। हिंदुस्तान के हक का जो पानी है उस पर अधिकार सिर्फ और सिर्फ हिंदुस्तान का है, हिंदुस्तान के किसानों का है। भारत कतई सिंधु समझौते को, उस स्वरूप को दशकों तक सहा है, उस स्वरूप को आगे नहीं सहा जाएगा। चीनला पण द्या, पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपं आहे, पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे, पाकिस्तानच्या मागे चीन आहे, जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे। हे मोदी कसे विसरतात? लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये, चीनला दम दिला पाहिजे, पाकिस्तानच्या मागे उभे राहायचं याद राखा। दरम्यान दहशतवादी आणि त्यांचे पोशिंदे हे सुद्धा एकच आहेत असं मोदी म्हणाले आणि यावरती सुद्धा संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। देश के सीने को छलनी कर दिया गया है। अब हमने एक न्यू नॉर्मल प्रस्थापित किया। आतंक को और आतंकी को पालने पोसने वालों को, आतंकियों को ताकत देने वालों को अब हम अलग अलग नहीं मानेंगे। वो मानवता के समान दुश्मन है, उनके बीच कोई फर्क नहीं है। मोदी कोणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाही, तेवढी हिंमत त्याच्यामध्ये नाही। ते कोणाचे नाव घेत नाही। मराठीमध्ये गाणं आहे, नाव घे ना पोरी लाजू नको, बरं का? ते त्यांच्यासाठीच आहे। अरे घ्या ना नाव, ट्रम्पचं घ्या, देशाच्या शत्रूचं घ्या, खुल्याम घ्या, फक्त पंडित नेहरूंचं काय घेताय? ज्याने देश घडवला त्यांचंच नाव घेतात ते। हा, ट्रम्प बुच मारतोय तिथे बसून, रोज शिव्या घालतोय देशाला, तुम्हाला शिव्या घालतोय, नाव घ्या। पुढची बातमी बघूया। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती या संदर्भात आता खासदार संजय राऊत यांनी आणखी एक मोठं विधान केलेलं आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नाशिक या सगळ्या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा एकत्रच लढू असं खासदार संजय राऊत यांनी त्याच आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केलेला आपण पाहतोय। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसली आहे असं सुद्धा राऊतांनी म्हटलं। इतर महानगरपालिका सुद्धा एकत्र लढण्याच्या संदर्भात आमच्या चर्चा सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलंय। मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत, ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू, कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू। अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह, जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे
यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार. आता कोणतीही शक्ती आली, अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमूठ मराठी माणसाची तोडू शकत नाही. तर याचवरती आता महायुतीच्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात. होतावळा नवरा गुडघे